एक महत्त्वाची बातमी समोर येते। मुंबईतून मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या लोकलमध्ये दिवा स्थानकात महिला प्रवाशांना महिलांच्या डब्यात जाण्यासाठी जागा मिळत नाहीये। तसेच दररोज येणाऱ्या लोकल उशिरा येतात आणि यांचा निषेध करण्यासाठी आज सकाळच्या सुमारास संतप्त दिव्यातील महिलांनी फलाट क्रमांक 4 वरती उतरून 15 मिनिटं लोकल सेवा रोखून धरली आहे। अखेर त्यांची समजूत रेल्वे पोलीस आणि प्रशासन यांनी काढल्यानंतर रेल्वे सेवा पूर्ववत झाली आहे। आपण बघतोय सकाळी 7:09 कर्जत सीएसटी लोकल ही 15 मिनिटं या महिलांनी अडवून धरली होती आणि त्यानंतर रेल्वे पोलीस आणि स्थानिकांनी त्यांची समजूत काढलेली आहे आणि त्यानंतर ही लोकल सेवा पूर्ववत झाली आहे। आपण बघतोय दिवा रेल्वे स्थानकावरती या संतप्त महिलांनी या ठिकाणी रेल रोको केलेला आहे। आपण ही दृश्य पाहू शकतो। दिवा स्थानकातील ही दृश्य आहेत। नेहमीच उशिरा येणाऱ्या लोकलचा निषेध करण्यासाठी त्याचप्रमाणे महिलांना त्यांच्या डब्यात जाण्यासाठी जागा नसल्याने या ठिकाणी संतप्त होऊन हा रेल रोको केलेला आहे। त्यानंतर या ठिकाणी रेल्वे पोलीस त्याचप्रमाणे स्थानिक नागरिकांनी या महिलांची समजूत काढली आणि ही लोकल सेवा पूर्ववत झाली आहे। जवळपास सकाळी 7:09 लोकल त्यांनी अडवून धरली होती। कर्जत सीएसएमटी लोकल ही या ठिकाणी अडवून धरली होती। आपण बघतोय दिवा रेल्वे स्थानकावरचा हा प्रकार आहे। आपण ही दृश्य दिव्यातील पाहू शकतो। आपण बघतोय दिवा स्टेशनवरती गाडी चढण्यावरून या महिलांचं खरं तर भांडण झालं होतं आणि अशा प्रकारच्या घटना या दररोज होत असतात। त्याचप्रमाणे या ठिकाणी लोकल सेवा सुद्धा सुरळीत सुरू नसते। नेहमीच लोकल उशिरा असते। एकंदरीत संतप्त होऊन त्यांनी हे पाऊल उचललं होतं आणि या संदर्भात अधिक माहिती जाणून घेणार आहोत आमचे प्रतिनिधी रवी सपाटे यांच्याकडून। रवी, काय सांगाल? दिवा रेल्वे स्थानकावरती संतप्त महिलांनी जवळपास 15 ते 20 मिनिटं ही लोकल अडवून धरली होती, का अधिक माहिती आहे? नक्कीच नेहमीच रेल्वेचा जो खोळंबा होत असताना आपल्याला पाहायला मिळतो। या महिलांची एकच मागणी होती की आम्हाला वेळेवर जे काही रेल्वे आहे त्यांनी सेवा द्यावी आणि जर दिव्याची जी लोकसंख्या जो आहे ती प्रवाशांची खूप वाढताना आपल्याला पाहायला मिळते। मोठ्या प्रमाणावर नागरीकरण त्या ठिकाणी होत आहे आणि ती जी संख्या जी आहे ती मोठ्या प्रमाणावर त्या प्रवाशांची त्या दिवा रेल्वे स्थानकावर येत असते। मात्र रेल्वेच्या कुठल्याही गाड्या ज्या आहेत ते वेळेवर येत नाही अशा प्रकारचं तिथल्या महिलांचं म्हणणं आहे। आणि ह्या ज्या काही रेल्वे ज्या आहेत ते कर्जत कसारावरनं येतात आणि मोठ्या संख्येने महिला प्रवासी ते दिवा रेल्वे स्थानकामधनं प्रवास करत असतात। मात्र त्यांना बसायला जागा मिळत नाही आणि याचाच निषेध म्हणून आज जे आहे ते त्या ठिकाणी जे आहे ते या महिलांनी जे आहे ते आंदोलन केलं आणि लवकरात लवकर रेल्वे प्रशासनाने काहीतरी गाड्या जास्ती सोडाव्या अशा प्रकारची मागणी त्या महिला करताना आपल्याला पाहायला मिळत आहे। आणि आज जे आहे ते जवळपास 15 मिनिटं जे आहे ते या ठिकाणी या महिलांनी आपला निषेध व्यक्त करत या ठिकाणी जे आहे ते आंदोलन केलं आणि जर अशा प्रकारे जर वारंवार जर महिलांना त्या ठिकाणी त्रास सहन करावा लागत असेल तर या नंतर सुद्धा अशा प्रकारची भूमिका त्या महिला घेणार असल्याचं ज्या आम्ही तिथल्या काही लोकांशी बोलल्याच्या नंतर त्यांनी सांगितलेलं आहे। बरं रवी, एकंदरीत आपण पाहतो का सेंट्रल रेल्वेमध्ये या ठिकाणी अनेकदा उशिरा लोकल येण्याचे प्रकार घडत असतात आणि त्यामुळे प्रवाशांचा हा अशा प्रकारे उद्रेक होतो। मात्र रेल्वे प्रशासन याकडे जाणून बुजून दुर्लक्ष करते असं वाटतंय का? नक्कीच ज्या ठिकाणी आता दिवा रेल्वे स्टेशन जे आहे ते त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर नागरीकरण होतंय। प्रवाशांची संख्या जी आहे ते त्या ठिकाणामध्ये वाढताना पाहायला मिळते। ठाणा स्टेशन परिसरामधनं जवळपास जी प्रवाशांची संख्या आहे ती 7 लाखाच्या घरामध्ये आहे आणि दिवा रेल्वे स्टेशनच्या आजूबाजूला जे काही नागरीकरण होतंय त्या ठिकाणी जे आहे ते लांब पल्ल्याच्या ज्या गाड्या ज्या आहेत कर्जत त्याचबरोबर कसारा या ठिकाणावरनं येत असतात आणि म्हणून तिथल्या महिलांना बसायला जागा मिळत नाही। आणि आज सुद्धा त्या दिवा रेल्वे स्टेशन मधनं प्रवास करणाऱ्या प्रवाशांनी जे आहे ते महिला प्रवाशांनी अक्षरशः त्या महिलांना खाली उतरवलं आणि त्या ठिकाणी जे आहे ते आंदोलन केलंय आणि त्यांनी त्यांचा रोष व्यक्त केलाय। नक्कीच रवी, धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।